जगदंबा नवरात्र महोत्सव दरवर्षी सामाजिक पौराणिक देखावा या ठिकाणी या वर्षीचं 2025चं अट्रॅक्शन काय असणार आहे या मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णाताई बोत्रे आपल्यासोबत आहेत आणि अनंता बोत्रे अण्णा सुद्धा आपल्यासोबत आहेत। अण्णा काय साधारण या वर्षीची संकल्पना असणार आहे? आम्ही प्रत्येक वर्षी हे यांत्रिक हालचालीवर पौराणिक ऐतिहासिक देखावे सादर करत असतो। त्याचप्रमाणे यंदा आम्ही तुकारामाचे वैकुंठ गमन हा देखावा सादर करणार आहोत आणि तो तयार होण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागेल। कारण काल टेंभुर्णीमध्ये ढगफुटीत सदृश्य पाऊस झाला, त्याच्यामुळे आमच्या मशिनरी सगळ्या भिजलेल्या आहेत। तरी टेंभुर्णीच्या भाविकांना हा देखावा 2 ते 3 दिवसात अगदी कॅसेटवर हालचाल संवाद असणारा देखावा आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत। दरवर्षीच आपण काही ना काहीतरी पौराणिक सामाजिक किंवा ऐतिहासिक संदेश देत आहे। या वर्षीचं अट्रॅक्शन म्हणजे आहे ते वैकुंठ आगमन। तर काय आकर्षण राहणार आहे, तरी साधारण आपले वैशिष्ट्य काय असणार आहे? टेंभुर्णीच्या ग्रामीण भागात हा पुराणातला कुठला तरी दाखला असतो, त्यात आम्ही तुकारामाचे वैकुंठ गमन हा देखावा 20 फूट उंचीवर त्याचं गरुडवाहन जातं आणि तो वैकुंठात अदृश्य होतो असा देखावा सादर केलेला आहे। आणि त्याची यांत्रिक सगळी हालचाल इलेक्ट्रिक विथ इलेक्ट्रॉनिक्स आहे। त्यासाठी खास पुण्यावरून इंजिनियर येऊन हा देखावा सादर करत असते। तर आपण जर पाहिलं तर खरं तर जगदंबा नवरात्र महोत्सव आहे ते दरवर्षी काही ना काही ते सामाजिक प्रोग्राम देत असतं। आपण पाहिलं तर सेटअप या ठिकाणी तयार झालेला आहे आणि आपल्याला 2 ते 3 दिवसातच हा कार्यक्रम या ठिकाणी जो आहे यांत्रिक हालचाल असणारा श्री विठ्ठल असेल किंवा जो पौराणिक देखावा या ठिकाणी जो आहे तो 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी ओपन होणार आहे। आणि या भागामध्ये टेंभुर्णी परिसरामध्ये जो पाऊस झालेला आहे त्यामुळे थोडं या ठिकाणी ज्या मशिनरी आहेत त्या भिजल्या गेलेल्या आहेत असं आयोजकाचं म्हणणं आहे। त्यामुळं 1-2 ते दिवसात हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आहे। तर सध्या जे आहे तो या ठिकाणी लगबग जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि नवरात्र महोत्सव आणि अण्णांचं डेकोरेशन म्हणजे जगदंबा नवरात्र महोत्सवाचं जे डेकोरेशन आहे ते पाहण्यासाठी टेंभुर्णीतील आबालवृद्ध टेंभुर्णीच्या 28 खेड्यातून लोक या ठिकाणी येत असतात।